जनकल्याण सेतूच्या शिष्टमंडळाची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेट. रस्ते, ड्रेनेज अन प्रलंबित विकासासाठी धडक निवेदन. सांगली शहरातील शामराव नगर, कालिका नगर, सिद्धिविनायक कॉलनी व लगतच्या परिसरातील नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी जनकल्याण सेतू संघटनेने आक्रमक आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे. परिसरातील रस्ते, ड्रेनेज व अन्य मूलभूत सुविधांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जनकल्याण सेतूच्या एका प्रमुख शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले. नागरिकांच्या समस्या आणि निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या. गेल्या काही काळापासून कालिकानगर व सिद्धिविनायक कॉलनी परिसरात नागरी सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात होणारी चिखलरांग, सांडपाण्याच्या निचऱ्याची अपुरी व्यवस्था आणि अपूर्ण राहिलेली विकासकामे यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांसमोर खालील प्रमुख मुद्दे मांडले. पक्क्या डांबरी रस्त्यांची उभारणी, परिसरातील सर्व मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे तातडीने दर्जात्मक पक्के डांबरीकरण करण्यात यावे. सुसज्ज ड्रेनेज व्यवस्था, सांडपाण्याची आणि पावसाळी पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक व सुसज्ज ड्रेनेज लाईन टाकली जावी. प्रलंबित विकासकामांना गती, रखडलेले सर्व नागरी विकास प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून स्थानिकांच्या दैनंदिन तक्रारींचा तात्काळ निपटारा व्हावा. शिष्टमंडळातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान जनकल्याण सेतूचे प्रतिनिधी श्री विनायक कुलकर्णी, शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक सुयोग हावळ सर, सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटील आणि माजी नगरसेवक श्री रोहितजी जगदाळे हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी परिसरातील वास्तव चित्र पालकमंत्र्यांसमोर मांडून प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ निर्देश देण्याची विनंती केली. पालकमंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन. पालकमंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शिष्टमंडळाचे सर्व मुद्दे अतिशय गांभीर्याने ऐकून घेतले. निवेदनाचा स्वीकार करत त्यांनी संबंधित शासकीय विभागांना व महापालिका प्रशासनाला या मागण्यांवर सकारात्मक विचार करून तातडीने योग्य ती प्रशासकीय व विकासकामे सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश देण्याचे आश्वासन दिले. नागरिकांचे जीवनमान सुखकर व्हावे आणि त्यांच्या हक्काच्या मूलभूत सुविधा त्यांना मिळाव्यात, यासाठी जनकल्याण सेतू संघटना सातत्याने प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर असाच पाठपुरावा करत राहील. जनकल्याण सेतू शिष्टमंडळ. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके, सांगली. अशाच ताज्या, वस्तुनिष्ठ आणि धडाकेबाज बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर, आम्ही सिद्धिविनायक कॉलनी कुंभारपूर सांभाळून आलेलो आहे. सर, महानगरपालिकेला तर आम्ही अनंत असे निवेदन घेऊन झालेले. आता आम्हाला उपोषण सचिव आलेले. आमच्या गल्लीमध्ये गेले 25 वर्ष व्यवस्थित असताना हे महानगरपालिकेचे इंजिनियर तिकडं फिरकत नाही. मुरुमावर मुरुम टाकायला घरं सगळी खाली गेल्यात आणि सोल्युशन काढतील. तुम्ही काही आले का म्हणजे कुठलं गाव आहे तुमचं? विसरून तुमच्याकडे ना. ठीक आहे, मॅडम हे करते. प्रताप गिरजे, माणिक शामराव पाटील. हे अर्ज आमच्याकडे राहू दे, बाकीचं तुमच्याकडे राहू दे.